सकाळी 6:20 गावडीवरून रंकाळ्याला जाण्यासाठी आम्ही निघालो आणि आमच्या पुढे होती मलकापूर डेपोची गाडी. 200 मीटरवर गेल्यावर मलकापूर डेपोचे कंडक्टर खाली उतरलं म्हणून म्हणलं जरासं जाऊन पुढे यावं, तर बघतोय तर झाड पडलेलं वाटत पूर्णपणे आडवं. तेवढ्यात बाहुबलीची आत्तीची पोरं तानेंद्र बाहुबली आणि सुरेंद्र बाहुबली म्हणलीत आम्ही दोघंच हे झाड ओढून काढणार. त्यांच्या मत्तीला आला सुरेंद्र बाहुबली. झाड काय, झाडाची फांदी पण हालं ना. शेवटी मग म्हणलीत आपलं हे काम नवं, कोयता आणायला पाहिजे. म्हणून आमचे ड्रायव्हर म्हणले मी स्वतः जातो कोयता आणायला. अंगावर चिलकत चढवून कोयता आणायला जात होते, तेवढ्यात तिकडे येताना दिसला त्यांना कोयताप्पा. त्याच्याकडून कोयता घेऊन आमच्या ड्रायव्हरने झाडाच्या फांद्या कट्टाप्पा करायला चालू केल्या आणि आम्ही तिघांनी फांद्या वडायला चालू केल्या. तुम्ही आणि म्हणणार ह्यो नुसताच व्हिडिओ करतोय, म्हणून मी पण म्हणलं जरा फांदी ओढून तुम्हाला दाखवावं. भावानं घराकडे जाऊन कोयता आणून दिला आणि मोठं काम केलं. तसं सुधीरांना बाहुबलीसारखं खांद्यावर झाड उचलून नेतो म्हणत होतं, पण आम्हीच म्हणलं नको, पुढच्या फेऱ्या पण आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आमचं ड्रायव्हर बहुतेक बाहुबलीच्या भावकीतलंच आहे काय माहिती, 3.5 मिनिटात रस्ता क्लिअर करून दिला आणि मग मलकापूरची गाडी पुढे निघाली. मग पाठोपाठ आम्ही गेलो आणि त्यांना ओव्हरटेक करून त्यांना म्हणलं त्या कोयतेवाल्याला तेवढं घेऊन या. त्यांनी बाय बाय केला आणि पुढे गेला. पुढे जातोय तर थोड्याच वेळात पुढे बघितलं तर डाम आडवा रस्त्यात दिवसा ढवळ्या झोपलेला. दूध घेऊन जाणाऱ्या या दादाने म्हणले की पुढे जाऊन मी वायरमॅनांना निरोप देतो, तोपर्यंत काल सडोलीच्या संतोष कुमारांनी दिलेल्या चकल्या म्हणलं खाऊन घेऊया. भावाला काल स्वप्न पडलेलं वाटतंय आम्ही अडकणार. थोड्याच वेळात तिथे गावडी केसरकरवाडीचे लोकनियुक्त सरपंच केसरकर साहेब आले. तरुण लोकप्रतिनिधी असलेत की झटपट कामं होतात याची प्रचिती आम्हाला आली. त्यांच्या मित्रांनी पण तिथं मदत केली आणि थोड्याच वेळात वायरी कट करून रस्ता क्लिअर करून घ्यायचं काम केलं. 4 दिवस लाईट नसल्यामुळे आणि मोबाईलला रेंज नसल्यामुळे संपर्क करण्याचं कुठलंही साधन नसताना देखील केसरकर साहेबांनी तात्काळ मदत केली. त्याबद्दल त्यांचं खरंच धन्यवाद. 1 तासाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रस्ता मोकळा झाला आणि आम्ही निघालो रंकाळ्याच्या दिशेने. पावसाळ्याच्या दिवसात एवढं चालायचं, रस्त्यावर झाडं पडणार, विजेचे खांब पडणार, त्यातून मार्ग काढत आम्ही निघालो. तेवढ्यात बरकी फाट्याला पुन्हा एक झाड पडलेलं दिसलं. त्यातनं मार्ग काढून आम्ही पोहोचलो भोगावमध्ये. भोगावमध्ये ह्याला घडलेला प्रसंग सांगितला, ह्या आम्हाला हसायला लागला. म्हणजे जरासं त्याला पण बरं वाटलंय. आता कसं म्हटलं असेल मनातल्या मनात, पण ह्याची पण मापं गावात निघणार माझ्याकडनं. चहा घेतला आणि आम्ही मार्गस्थ झालो रंकाळ्याच्या दिशेने. रंकाळ्यावर पोहोचल्यावर गगनबावड्याचे ड्रायव्हर म्हणलं आम्हाला पण कवा तरी व्हिडिओ घ्या की. घेतलं बघा. तिथून आम्ही निघालो. 9:10ची शेवटची फेरी 10:30 वाजता कोदे. अशा तऱ्हेने आजचा ड्युटीचा दिवस गेला सगळा झाडाझडतीत. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाला जयवंत भोसले.